सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. गेले 5 ते 6 दिवस झालं मुंबईमध्ये आहे. तुमच्यापर्यंत व्हिडिओ सुद्धा पोस्ट करता आलेला नाही, कारण की मुंबईचं तुम्हाला जगच माहिती आहे, एकदम वेगळ्याच विषय पद्धतीनं आहे. त्याच पद्धतीनं सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल सर्व जे मुलं सिलेक्टेड झाले त्या मुलांचं सगळं लक्ष माझ्याकडे होतं, मलाही माहिती आहे. पण गेले 5 ते 6 दिवस झालं 1 ते 2 व्यक्तींना न भेटता 30-40 व्यक्तींना भेटून त्यांच्यापर्यंत जाऊन सगळं तुमचं जे काही आता मानसिक हे आहे अवस्था आहे ती त्यांच्यापर्यंत मांडून त्यांच्याकडून डेट घेण्याचा प्रयत्न मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे गेले 5 ते 6 दिवस झाला एक सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकता आला नाही. एक टाकलेला आहे तेवढाच वेळ काढून, पण तो सुद्धा भरतीच्या रिलेटेड होता. ओके, पुढच्या भरतीच्या. तर खूप महत्वाचा विषय की सर लेखी परीक्षेचं काय झालं, कशा पद्धतीने होणार आहे, की अडकणार आहे की पुढे जाणार आहे की होणार नाही. तर पहिला डिपार्टमेंट कडून काही उत्तर आली, नंतर भरती कक्षाकडनं काय उत्तर आली, आणि जे काही सिनियर पर्सन होते डिपार्टमेंटचे त्यांच्याकडून काय काय उत्तर आले, त्यानंतर माझा ओपिनियन काय असणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर गेले 5 ते 6 दिवस झाले दिवाळी पण होती आणि तुम्हाला शुभेच्छा पण देता आल्या नाही. टेलिग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या होत्या, पण आज परत एकदा थोडंसं लेट म्हणा, पण आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप महत्वाचा विषय आहे सीपी मुंबईचा. 27 सप्टेंबरच्या जे काही एक परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही एका दिवसामध्ये किंवा जे काही शेड्यूल असेल, जसे की 4 घटक आहेत त्याच्यामध्ये, हे पण आहे कॉन्स्टेबल आहे, त्यानंतर चालक आहे, नंतर बॅट्समन आहे, कारागृह आहे, असे 4 घटकांचे पेपर आम्ही जे काही ऑक्टोबर महिना आहे त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कधी सुद्धा घेणार आहोत. परिपत्रक जे आहे ते आचारसंहितेच्या अगोदरचं होतं, त्यामुळं ऑक्टोबर महिन्यात त्यांना घेणं गरजेचं होतं. पण मुंबईची कंडिशन ही टोटली वेगळी आहे. गेले 5 ते 6 दिवस मी बघतोय एक व्यक्तीला मला भेटायला 2-2 दिवस सुद्धा गेलेले आहे, 1.5 दिवस सुद्धा गेलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यासाठी एवढं वारंवार जाऊन तिथं प्रयत्न केलेले आहेत. असं वाटेल तुम्हाला की हे लगेच सगळं सोपं असतं, एवढा सोपा विषय नाहीये. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही डिपार्टमेंटला जाऊन किंवा भरती कक्षाला जाऊन घेताना कशा पद्धतीने अधिकारी उत्तर देतात, काय देतात, कसं देतात, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असाल, नसाल तर सुद्धा अनुभव घेऊ शकताय. ह्याच्या आधी वेटिंगवाल्यांसाठी मुलांसाठी सुद्धा डायरेक्टली आपण आतमध्ये घुसून सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम हे आपण करत होतो, आणि आता सुद्धा त्याच पद्धतीने धडपड केलेली आहे. 5 ते 6 दिवस कंटिन्यू जातोय आणि आज सकाळपर्यंत कशा पद्धतीने उत्तर आले हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी खूप महत्वाचा विषय आहे की ऑक्टोबर महिना पूर्ण संपलेला आहे, नोव्हेंबर सुद्धा आता जवळजवळ एक आठवडा पण संपलेला आहे, दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. आचारसंहिता, बाकी सगळ्या गोष्टी, निवडणूक, निकाल, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल. पहिली गोष्ट, ज्यावेळी डिपार्टमेंटला गेलोय 30 ते 40 लोकांकडून जे उत्तर आले ते तुम्हाला सांगतो की 30 पैकी जवळजवळ 20 लोकांचं उत्तर आले की आचारसंहितेच्या नंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहेत सर. हे तोंडी उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि हे सगळे सिनियर लोक आहेत. त्यामुळे आतापर्यंत जेवढे काही आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत होती, जे ऍज इट इज खरं ठरत गेलेली होती, त्याच लोकांकडून जे उत्तर आले तेच सांगतो तुम्हाला की 30 पैकी 21 लोकांचं उत्तर आले की आचारसंहितेच्या नंतरच सर पेपर होतील, त्याच्या आत पेपर होणार नाही म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे मी काय उत्तर देणार किंवा माझं ओपिनियन काय असणार हे शेवटी सांगणार आहे. भरती कक्षाला सुद्धा वारंवार 1-2 वेळा भेटी दिल्या, आज सकाळपर्यंत सुद्धा कॉल केले, आणि सलग 5 दिवस सुद्धा फोन कॉलद्वारे सुद्धा आपला जे काही अपडेट असेल ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये भरती कक्षाने सुद्धा सांगितले की अजून सुद्धा ऑफिशियल काय नाहीये, आम्हाला ज्यावेळी इन्फॉर्मेशन येईल त्यावेळीच आम्ही तुम्हाला सांगेन सर, त्याच्या आधी आम्ही कॉलवरती काही सांगू शकत नाही. पण आतापर्यंत कोणत्याही पद्धतीनं अपडेट आलेली नाहीये की लेखी परीक्षा ह्या दिवशी घ्या त्या दिवशी घ्या म्हणून. ओके, त्यांना मी काही गोष्टींचं आठवण करून दिली. 27 सप्टेंबरचं परिपत्रक सुद्धा त्यांना आठवण करून दिली. जेवढे काही अधिकारी भेटले त्यांना सुद्धा आठवण करून दिली. भरती कक्षाला सुद्धा आठवण करून दिली की तुम्ही अशा पद्धतीने सांगितलेलं होता. त्यामुळे मुलांची मानसिक अवस्था तशी तयार झालेली होती की ऑक्टोबरला होणार. ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरचा पहिला आठवडा झाला तरी सुद्धा अजून लेखी परीक्षेचा कोणत्याही पद्धतीनं सुरुवात किंवा एखादं परिपत्रक सुद्धा नाही, किंवा पुढे जाणार आहे, मागे जाणार आहे, वगैरे वगैरे हा विषय. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन आता होते, आणि तुम्हाला जर अपडेट हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तिथं तुम्ही नोटिफिकेशन येईल तिथं सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्या गोष्टी काय आपण दररोज करतोय, दर 2 तासाला आपण बघतोय वेबसाईट ऑफिशियल, तिथून सुद्धा इन्फॉर्मेशन अजून सुद्धा स्टॉप आहे, जैसे ते आहे. जे परिपत्रक आलं त्यानंतर जे काही 20 तारखेपर्यंत जे काही ह्याचं ड्रायव्हरचं कौशल्य चाचणीचं वेळापत्रक आहे
ते तर शेवट झालेलं आहे. त्याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने अपडेट अजून सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली नाहीये. आता विषय खूप महत्वाचा की भरती कक्षला काय उत्तर दिलं हे पण सांगितलं. ऑफिशियल डिपार्टमेंटचे जे सिनियर पर्सन आहेत, क्लास 1 अधिकारी वगैरे वगैरे, काही भरतीचे जे काही मेन प्रमुख आहेत त्यांना सुद्धा भेटीगाठी झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अजून कोणत्याही पद्धतीने उत्तर दिलेले नाही. त्यापैकी काही अधिकाऱ्यांची भेट सुद्धा झाली नाही, कारण की मुंबईमध्ये आचारसंहितेचा विषय, त्याच पद्धतीनं वेगवेगळे जे काही युती आहेत, महाविकास आघाडी, महायुती वगैरे वगैरे, तर यांच्या वेगवेगळे बंदोबस्त आहेत आणि त्याच्यासाठी तगडा बंदोबस्त आहे. त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या आहेत त्या सुद्धा कॅन्सल केलेल्या आहेत. जे काही अंमलदार आहेत त्यांच्या सुद्धा सुट्ट्या सरळ कॅन्सल केलेल्या आहेत. जे काही सुट्टे आहेत त्यांना रजाबंदीचा आदेश सरळ दिलेला आहे. त्यामुळं आता जे काही पेपरसाठी जर अंमलदार लागले असते, तुम्हाला माहित आहे की पहिला काही परिपत्रक काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी ते विश्लेषण केलेलं होतं की लेखीसाठी बंदोबस्त जारी करावा लागतो. जे काही चार घटकांचे 4 पेपर असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बंदोबस्त असतो आणि त्या अधिकाऱ्यांची निवड करावी लागते. त्याच पद्धतीने बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ही सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. अजून पण सांगतोय, फक्त पेपर घेणं बाकी आहे. या गोष्टींचा विषय इथपर्यंत तुम्हाला सांगितलेला होता अगोदर, आता पण सांगतोय. बाकी सगळं तयार आहे, फक्त पेपर घेणं बाकी आहे. आचारसंहितेच्या पिरियडमध्ये त्याचबरोबर मोठमोठ्या आघाडी असतील किंवा वेगवेगळे मोर्चा वगैरे त्याची परमिशन किंवा जे काही आता सभा असतील, तुम्हाला माहिती आहे सभा वगैरे घ्यायला सुरू झालेलं आहे कालपासून वगैरे, तर याच्यासाठी मोठा बंदोबस्त सीपी मुंबईनं लावलेला आहे. त्यामुळं काही व्यक्ती भेटायला सुद्धा तयार नाहीत. सर अशा पद्धतीनं आमचा वेगळा विषय आहे, त्यामुळे आता आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, संपलं. त्यामुळे काही लोकांची माझी भेट पण झाली नाही आणि जे रिअल आहे तेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे लोक भेटली त्याच्यातून जे काही आउटपुट भेटलं ते तुमच्यापर्यंत मी सांगितलेलंच आहे की जवळजवळ 30 पैकी 20 लोकांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आचारसंहितेच्या नंतर होईल. काही लोकांनी हे पण सांगितलं की नोव्हेंबरच्या एंडला होईल आणि काही लोकांनी असं पण सांगितलेलं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा लेखी परीक्षा होईल. अशा पद्धतीने ही जी 2 रिझन आलेत मला, एक म्हणजे आचारसंहितेच्या नंतर आणि दुसरं नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा आणि तिसरं म्हणजे डिसेंबरचा पहिला आठवडा. हा सगळ्या गोष्टी आतापर्यंतची अपडेट आज सकाळी सुद्धा डिपार्टमेंटला ऑफिशियल भरती कक्ष सुद्धा कॉल केलेला होता. वारंवार कॉल करतोय, ते अक्षरशः वैतागलेत अक्षरशः माझ्या कॉलला. जेवढे कॉल करता येईल तेवढं करतोय. आपल्या विद्यार्थ्यांना पण मी कॉल करायला लावतोय आणि आपण सुद्धा भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळं जेवढी इन्फॉर्मेशन भरती कक्षाकडून आली, जेवढी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडून आली, ऑफिशियल सिनियर पर्सनकडून आली, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत ॲज इट इज मी आता सांगितलेली आहे. आता विषय अशा पद्धतीनं की सर मग गेले खूप दिवस झाला वाट बघत होतो. आपला विषय अशा पद्धतीनं आहे की जे काय असेल ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोच करायचं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर 2021च्या बॅचचा 8000 मुलांनी जो काही आपल्यावरती विश्वास ठेवलेला होता, त्यावेळी कोणालाही न सांगता मी वारंवार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन भरतीचे जे प्रमुख होते त्यांना सुद्धा मुलांच्या माघारी वेटिंगच्या मी त्यांना जाऊन भेटलेलो होतो आणि तिथली इन्फॉर्मेशन डायरेक्टली सांगत होतो. त्याच पद्धतीने कुठेही मी चाललोय, मी व्हिडिओ करतोय, मी रेकॉर्डिंग करतोय, मी फोटो काढलेत, मी पाठवलेत, मी प्रसिद्धी मिळवले, असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही फुल्या मारलेल्या आहेत. जेवढं विद्यार्थ्यांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून करत आहे. त्याच पद्धतीनं मॅडमांना सुद्धा मी वारंवार वेगळ्या जे काही सिनियर पर्सन आहेत डिपार्टमेंटचे, सीपी मुंबईलाच मॅडम आहेत, त्यामुळे काही विषय देत नाही, पण त्यांच्याकडून सुद्धा इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून सुद्धा अशाच पद्धतीचे उत्तर आलेले आहेत की सर आचारसंहितेच्या नंतर विषय होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या दरम्यान लेखी परीक्षा होऊ शकते. मग डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा सुद्धा जाईल, हा विषय त्यांचा आहे. त्यामुळं जे काही आतापर्यंत होतं ते तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे. आता माझं पर्सनली विद्यार्थ्यांनी आताच्या घडीला करायचं काय, एक गोष्ट क्लिअर झाली, 2-3 गोष्टी क्लिअर झाल्यात की आचारसंहितेच्या नंतर होईल, त्यानंतर नोव्हेंबरच्या एंडला होईल आणि डिसेंबरचा पहिला आठवडा होईल. या तिन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत आता जे काही करंट सिच्युएशन आहे, जे त्यांच्याकडून आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत डायरेक्टली सेंड केलेलं आहे. आता आपण काय करायचं शेवटच्या घटकामध्ये, तर कोणत्याही पद्धतीनं डिसेंबरला जाईल म्हणून आता आळस करतोय किंवा डिसेंबरच्या सेकंड आठवडा जातोय म्हणून आता आळस करतोय असं कोणीही वागू नका. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आज नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुद्धा संपत आलेला आहे. तर इथून पुढचे किती दिवस राहिले, जर नोव्हेंबर एंडला म्हटलं तर 20 दिवसांचा किंवा 25 दिवसाचा अवधी आहे, संपलं. मग 25 दिवसानंतर जर एक्झाम होत असेल तर आपला कंटिन्यू फ्लो हा सुरू ठेवायला लागणार आपल्याला. ज्यांना हे पाहिजे, वर्दी पाहिजे त्यांना. आता निवडणूक आहेत, हे आहे, ते आहे, हा पक्ष, तो पक्ष, हा आमदार, तो आमदार, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर असतील.
मुलींच्या बाबतीत थोडासा वेगळा विषय आहे, पण मुलं ह्यात जास्त ओढावली जातात आणि मुलं याच्यामध्ये भरकटली जातात. लक्षात ठेवा, तुम्ही जर फिजिकल एक्सलन्स चांगले मारले असतील तर लेखीला तुम्हाला चांगलेच मार्क घ्यावे लागतील, तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार. लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्याच्या भाकरीचा विचार आपण पहिला करावाच आणि ते नंतर मग राजकारण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तुम्ही डिपार्टमेंटला ऑफिशियल आला तर मग ह्या गोष्टीला सगळ्याच फुल्या पडतात. लक्षात ठेवायचं, गेली खूप वर्ष झालं हे जी भरती आहे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावरती स्पर्धा यातली जी आहे ती दिवसेगणित वाढत चाललेली दिसून येते. त्यामुळं यातली गांभीर्यता लक्षात घेऊन तुम्हाला आतापासून पुढच्या 25 दिवसाचं नियोजन करता आलं पाहिजे. जरी स्टडी कंप्लीट असेल तरी सुद्धा अजून सुद्धा जेवढं रिव्हिजन करता येईल तेवढं रिव्हिजन तुम्हाला करता आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, आता विषय की आचारसंहितेच्या आधी सुद्धा होतील का, तर पॉसिबिलिटी कमी आहे. 99% पॉसिबिलिटी कमी आहे की आचारसंहितेच्या अगोदर लेखी परीक्षा होणं पॉसिबिलिटी कमी आहे. कारण प्रत्येक अधिकाऱ्यांना मी वारंवार हा सुद्धा प्रश्न विचारलाय की मी इन्फॉर्मेशन देईल आणि विद्यार्थी आमचा विश्वास ठेवून तिथं जाईल आणि कदाचित तो तोंडावरती पडेल, असं काही व्हायला नको. त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं मी त्यांच्याकडून काढून खोदून विचारून त्यांचं टायमिंग घेऊन जवळजवळ 2-2 तास, 2.5 तास, 3-3 तास वेट करावा लागलेला आहे मला. लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्यासाठी आपण केलेलं आहे, समजलं. पण एवढं करतोय तेवढं करतोय असं सांगण्यापेक्षा तुम्हाला आपली धडपड ही पहिल्यापासूनच माहिती आहे. त्यामुळे एक विनंती करतोय की 99% ही आचारसंहितेच्या नंतरच होणार. 1% कुठं मागं पुढं झालं तर थोडंसं सांभाळून घ्यावं लागेल, कारण की ही लेखी परीक्षा आहे. एकदा का ग्रीन सिग्नल मिळाला आणि लक्षात आलं किंवा भरती कक्षाकडून सूचना आल्या की पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला 4 पेपर घ्यायचे आहेत, 2-2 तास, 3-3 तास, काय असेल ते तुमचं, तर 2 दिवसात सुद्धा हा खेळ संपू शकतोय. 2 दिवसात सुद्धा हा खेळ संपू शकतोय. त्यामुळे 1% आपण आचारसंहितेच्या अगोदर ठेवू आणि 99% हे आचारसंहितेच्या नंतर ठेवू. जी काय गेले 5-6 दिवस झालं वारंवार धडपड केली त्याच्यावरून मी तुम्हाला एकंदरीत सांगतोय. त्यामुळं आता खूप महत्वाचा विषय की सर वारंवार तुमचे एवढे मेसेज आले मुलांची की जोपर्यंत टॉप लेवलची इन्फॉर्मेशन भेटत नाही किंवा एखाद्या टॉप लेवलच्या अधिकाऱ्यांकडून इन्फॉर्मेशन भेटत नाही तोपर्यंत तुमच्यासमोर मी येणं हे टाळलेलं होतं. आणि वेळ पण तसा नव्हता, कारण की तुम्हाला माहिती आहे मुंबईची गर्दी आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर वारंवार तुमच्यासाठी एवढा प्रयत्न केलेला आहे. एक विनंती करतोय, कोणत्या पद्धतीने श्रेय घ्यायचं नाहीये, पण जे केलं ते तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे प्रामाणिक ॲज इट इज. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक वर्दीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा आपला चॅनल असणार आहे. त्यामुळे अभ्यास करा, पुढच्या 25 दिवसाचं टार्गेट करा. ज्यांचा अभ्यास झाला त्यांचा प्रश्नच नाहीये, कारण की विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी अपडेट देण्याचं काम आपला चॅनल करतोय. पाठीमागचं पर्यंत करून आलेलो होतो त्याच पद्धतीनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पॉसिबिलिटी होती, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पॉसिबिलिटी होती, पण कोणत्याही पद्धतीने नाहीये. कारण की डिपार्टमेंटलाच एवढं बर्डन आहे आता की बघायला नको. कारण की आचारसंहितेच्या पिरियडमध्ये महासंचालकांची बदली असणार आहे, त्यांच्यावरती वेगवेगळे ठपके असणार आहेत, त्यांच्यानंतर विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. अशा पद्धतीने हे सगळं पॉलिटिकल बाजू किंवा राजकारण जे आहे ते सगळं सुरू आहे. त्यामुळं एवढी इन्फॉर्मेशन सुद्धा काढताना मला दमचक झालेला होता गेले 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे फक्त 5 ते 6 दिवसामध्ये एकच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन काढून आज सकाळी सुद्धा भरती कक्षाला कॉल करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलनं केलेलं आहे. त्यामुळं ज्या मुलांना प्रश्न होते की सर कधी होणार, काय होणार, कशा पद्धतीने झालं, काय उत्तर भेटली, हे सगळी विश्लेषण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे हे 5 ते 6 दिवसापर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलनं पोहोच केलेलं आहे. त्यामुळे विनंती करतोय, ही धडपड आवडली असेल, ही मदत आवडली असेल तर एक विनंती करतोय, आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर सुद्धा करायचं आहे. त्याच पद्धतीनं आज सगळी ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतोय की यापुढे सुद्धा अपडेट किंवा परफेक्ट डेट सुद्धा ही फक्त 20 तारखेचं निवडणूक होऊ दे, त्यानंतर लगेचच तुम्हाला अपडेट भेटणार, लगेच तुम्हाला डेट सुद्धा भेटणार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आज नंतर कंटिन्यू व्हिडिओ यायला सुरुवात होतील याची नोंद घ्यायची आहे. सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती, खूप दिवस झालं तुम्हाला वेट करावा लागला. त्याच पद्धतीने दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा तुमच्यापर्यंत मला पोच होता आलं नाही आणि शुभेच्छा सुद्धा देता आलं नाही. सुरुवातीला पण दिल्यात आणि आता पण देतोय. परत एकदा आपल्याकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी संपलेली आहे. परत एकदा वर्दीकडे तुम्ही तोंड करा. वर्दीसाठी तुमचं काय असेल ते धडपड सुरू राहू दे. 10 तास, 12 तास, 13 तास, 14 तास काय असेल ते इम्पॉर्टंट टिक्स काढले असतील किंवा काही घटक काढलेले असतील ते सुद्धा रिव्हिजन करा. डेट्स असतील, त्याच पद्धतीने चालू घडामोडी असतील, मग क्रीडा असेल, सामाजिक असतील,
पॉलिटिकल असेल, काही असेल ते असेल, त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. मुंबईच्या रिलेटेड जे काही जॉग्राफिकल आहे, हिस्टॉरिकल आहे, याच्यावरती सुद्धा अभ्यास करा. त्याच पद्धतीनं बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगेन. पण आता तुर्तास जी काही अपडेट होती ती तुम्हाला पटली असेल, कळलेली असेल, विनंती करतोय पुढे गेले म्हणून आळस करू नका. एकच विनंती करतोय, आचारसंहितेच्या नंतर म्हणतात सर म्हणून आळस करू नका. लक्षात घ्या. समजलं काय म्हणतोय? आळस केला तर मार्क कमी पडले 1-2 तर तुम्ही वेटिंगला राहणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं हा अभ्यासाचा फ्लो तुम्ही असाच चालू ठेवायचा आहे. त्याच पद्धतीनं आधीमध्ये तुम्हाला माझं मार्गदर्शन हे 100% असणार आहे. पण लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशीच अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल. सो माहिती आवडली असेल तर 100%, ही धडपड सुद्धा आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा ग्रुप जॉईन करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.